बांगलादेशात काही दिवसापासून हिंदूंवर जीव घेणे हल्लेसह घरांना सुद्धा टार्गेट केले जात आहेत। बांगलादेशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे। या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे। अमरावती शहरात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सुद्धा या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे। यावर हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक निलेश टवलारे यांच्यासह अनेकांनी उपजिल्हाधिकारी भटकर यांना निवेदन सादर केले। मी निलेश टवलारे, हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय गृहमंत्री व पंतप्रधान यांच्या नावे आम्ही निवेदन सादर करत आहोत। यामध्ये बांगलादेशमध्ये अजूनही हिंदूंवरचे अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे। येथील बहुसंख्य असलेले इस्लामिक अतिरेकी हे भारतामध्ये किंवा बांगलादेशमध्ये ज्याप्रमाणे अल्पसंख्याक हिंदूंवरती अत्याचार चालू आहे, याच्या विरोधामध्ये आम्ही केंद्र सरकारने बांगलादेशवरती दबाव निर्माण करून हिंदूंचं रक्षण करावं या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलं आहे। यासोबतच तेथे हिंदूंना संघटित करणारे इस्कॉनचे चिन्मय स्वामी यांनासुद्धा त्यांची जी अटक करण्यात आली आहे, अनधिकृत अटक करण्यात आली आहे, त्यांचीही सुटका करावी। यासोबतच आंतरराष्ट्रीय दबाव तंत्र वापरून तेथील हिंदूंचं रक्षण करावं व बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंच्या रक्षणासाठी कायदा बनवण्यात यावा व त्यांची जी काही हानी झाली आहे त्याची भरपाई करण्यात यावी, अशा आम्ही या निवेदनामध्ये मागण्या करत आहोत। सरकारने याविषयी तातडीने पावले उचलून याविषयी प्रयत्न करावे असं निवेदनात सादर करत आहोत। नमस्कार।